वीट या पद्धतीच्या गोष्टी सर्व काही गोष्टी खरं तर ओम साई बालाजी एंटरप्राइजेसच्या माध्यमातून मिळतात. चला सलामीची जोडी कुटगर बी टीम पाठवा प्लीज. विनंती असेल सामना लगेच सुरू करायचा आहे. पंचांना विनंती असेल आपण आपली जागा घ्यायची आहे प्लीज. तुम्ही थांबाल तर सर्व थांबेल. तुम्ही थांबाल तर आयोजक सुद्धा थांबतील, आम्ही सुद्धा थांबू आणि खेळाडू सुद्धा थांबतील. त्यामुळे तुम्ही थांबून चालणार नाही आहात. तुम्ही आता महत्वाचे मेंबर्स आहात या स्पर्धेसाठी. त्यामुळे विनंती असेल प्लीज आपण सामना लगेच सुरू करायचा आहे. मॅच मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 ची मॅच. शेरपोली संघ टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय मैदानाच्या आतमध्ये आमंत्रित केलं कुटगर बी संघाला प्रथम बॅटिंगसाठी. चला यस ऑफिशियल पंच सुद्धा आता पुन्हा एकदा सज्ज झालेले आहेत. दोन्ही संघांना विनंती आहे या स्पर्धेचे नियम्स आहेत. तुमचा 12 खेळाडू हा ऑफिशियल स्कोर जवळ असणं गरजेचं असेल, अन्यथा 2 धावांची पेनल्टी दिली जाणार आहे. त्यामुळे आपला 12 खेळाडू प्लीज पाठवा लगेच. विनंती असेल चला या लगेच सामना सुरू करा. चला सलामीची जोडी टीम कुटगर टीम प्लीज पाठवा मैदानाच्या आतमध्ये. पण एक्स्ट्रा वेळ घेऊ नका. त्यानंतर मॅच क्रमांक 5 आयोजन कमिटी पुढील दोन्ही संघांना आपण कॉल करायचे आहेत. पुढील सर्व योजना आपण आखायची आहे कारण मॅच क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर दुसऱ्या फेरीच्या संपूर्ण मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. किन्नवली प्रीमियर लीग शेरपुरी संघाचा 12 खेळाडू पण पाठवा प्लीज. कुटगर टीमचे 12 खेळाडू आलेले आहेत. एक नाही तर 12 सुद्धा आलाय, 13 सुद्धा आलाय. त्यानंतर शेरपोलीचा 12 सुद्धा आलेला आहे. तत्पर आहेत सेवेसाठी तत्पर आहेत. दोघेही तत्पर आहेत. मग 12 खेळाडू जास्त ऍक्टिव्ह वाटतात टीमपेक्षा कारण युवा खेळाडू आहेत, प्रभावित करतायत, सराव करतायत आणि सराव करत असताना आपल्या गावाला बिलॉंग करण्याचं स्वप्न पाहतात. आज स्वप्न अनेक खेळाडूंनी पाहिलंय. आज कोणाचं स्वप्न पूर्ण होणार, कोणत्या खेळाडूला 11 मध्ये संधी मिळणार आपल्याला पाहायचं. एका बाजूला टीम आहे कुटगर टीम बॅटिंग करताना पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये आणि बॉलिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये शेरपोली संघ पाहायला मिळेल. टॉस जिंकल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कुटगर टीमच्या माध्यमातून ज्ञानेश्वर आणि दुसऱ्या बाजूला सितीज पाहायला मिळेल. सितीज या 2 खेळाडूंवरती जबाबदारी असेल कुटगर संघाची. 4 षटकांची मॅच असेल आणि बॅनरच्या पाठीमागे अगदी ब्लॅक पडद्याच्या समोर काही खेळाडू बसलेले आहेत. आपल्याला विनंती आहे ब्लॅक पडद्याच्या समोर कोणीही बसायचं नाहीये. ब्लॅक पडद्याच्या समोर कोणीही बसायचं नाहीये. जे बसले त्या खेळाडूंना विनंती आहे. इकडे आंब्याचं झाड आहे, आंब्याच्या झाडाच्या सावलीखाली बसू शकताय, आनंद घेऊ शकताय, एन्जॉय करू शकताय आणि दिवसभर जागा सुद्धा सोडू नाही शकणार आहात. तिथे दिवसभर बसू शकता. त्यामुळे विनंती असेल प्लीज सामना सुरू करा लगेच. सलामीची जोडी आहेत ज्ञानेश्वर आणि सितीज आणि गोलंदाजी मार्क वरती सुनील पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये सुनीलच्या खांद्यामध्ये जबाबदारी दिली. पहिल्या षटकामध्ये महत्वाचा षटक आहे आणि महत्वाच्या षटकामध्ये एक पॉवर प्ले स्पेशालिस्ट गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये वापरला गेला शेरपोली टीमच्या माध्यमातून. जगदीश दादा पवार साहेबांच्या गावचा हा संघ मैदानाच्या आतमध्ये इलेक्शन पाहायला मिळेल. शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि शेरपोली गावाचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय जगदीशदादा पवार साहेबांच्याकडून सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत या संघाला. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होते सुनील आहेत. स्ट्रायकर इंडला ज्ञानेश्वर. पहिला बॉल
हो, चांगला बॉल इथे पाहायला मिळाला. पिचिंग चांगली पाहायला मिळाली. पडल्यानंतरच्या वेगाने बॉल आला सरळ दिशेने बिहाइंड द विकेट. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावतोय आणि डॉट बॉल. सुरुवात चांगली झाली आहे गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी. संयमाचा खेळ पाहायला मिळणार या मॅच मध्ये. बॅटिंग करणाऱ्या टीमला आक्रमण करावं लागणार आहे. पुन्हा एकदा समोरच्या बाजूला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या पाठीमागे, कोणती चूक करणार नाहीयेत. बॉल अगदी कॅरे केला गेला. बॉलला फेकले लगेच तत्पर आहेत आणि सिंगल मिळाली म्हणजे 2 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि धाव फलकावरती आहे. त्या म्हणजे एक धाव फलकावरती असेल. 2 बॉलचा खेळ समाप्त झाला. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ऑन साइडला दोन्ही क्षेत्ररक्षक बाहेर आहेत. एक अगदी व्यासपीठाच्या समोर लॉंग ऑनला आहे आणि दुसरा पण पाहिलं तर डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षण पाहतोय. त्यानंतर पॉइंट नाहीये. त्यानंतर जर पाहिलं तर वाईडिश शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर पाहिलं तर शॉट लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर एक स्लिप आहे. एक आपण ऑफसाईड लेग स्लिप पाहतोय आणि शॉट मिड विकेट आपण पाहतोय. चांगला बॉल आपल्याला पाहायला मला बाउन्सरचा वापर केला. एक्स्ट्रा बाउन्स इथे एक्स्ट्रा खांद्याचा वापर आपल्याला पाहायला मला. एक्स्ट्रा खांद्यामधील ताकद वापरली गेली आहे आणि त्यानंतर जर पाहिलं तर पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. त्यानंतर 1 फॉर दी ओव्हर. पहिला बाउन्स मैदानाच्या आतमध्ये. खूप ताकदीचा वापर केला गेलाय. खूप खांद्यांच्या मध्ये असलेली ताकद मैदानाच्या आतमध्ये वापरली गेली आहे आणि बॉल अगदी खूप लांब पडला. त्यानंतर पाहिलं तर बॉल अबाकाच्या बाहेरचा बॉल पंचांनी व्हाईट बॉलचा निर्णय कवला. ऑन साइडला पुन्हा एकदा बॉलला दिशा दिली आहे. बॉलला पाठवलाय डीप फाईन लेगच्या दिशेला. सीमा पार मिळतील धावा 4. येईल तो दर्जेदार चौकार. सिटीच्या माध्यमातून आणखीन एक चांगला स्ट्रोक. इनसाइड आउट थ्रू दी कव्हर. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पॉवरफुल टिपिकल पॉवर प्लेचा पॉवरफुल फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा दुसरा चौकार. दोन बॉल 2 चौकार मारलेत. बॅटिंगचा जर आपण विचार केला तर क्षितिजकडे मेरिट वरचे फटके आहेत. क्षितिजकडे क्रिकेटच्या टेक्स्टबुक मधील चांगले फटके आपल्याला पाहायला मिळालेत. आणखी एक चांगला बॉल इथे पाहायला मिळालाय. धडपड पाहायला मिळाली. पडझड पाहायला मिळाली. षटकात समाप्तीचा इशारा आला पंचाच्या माध्यमातून आणि त्यानंतर जर पाहिलं तर 11 धावा धावफलकावरती. 1 षटकांचा खेळ समाप्त झाला. बिनबाद 1100 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाली. 4 बॉल 8 वरती क्षितिज बॅटिंग करतोय. दुसऱ्या बाजूला विचार केला तर 2 बॉल आणि 1 धाबांवरती बॅटिंग करत असतात. ज्ञानेश्वर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. गोलंदाजाने पहिलं षटक आपण जर पाहिलं तर पहिलं षटक थोडस आपण म्हणावं लागेल. दोन्ही टीमसाठी समतोल राहिलं. दोन्ही टीमसाठी खरं तर चांगलंच राहिलं. बॅटिंग करणाऱ्या टीमने 11 धाबा बनवल्या. बॉलिंग करणाऱ्या टीमने 11 धाबा खर्च केल्या. आता गोलंदाजी मार्क वरती बाळा गोलंदाजी मार्क होती आपल्याला पाहायला मिळेल दुसऱ्या षटकामध्ये. शेरपोली टीमसाठी गोलंदाजी मार्क वरती बाळा पाहायला मिळेल. 11 झालेत. 11 झालेले आहेत. 1 षटकांचा खेळ समाप्त झाला.
एक अष्टपैलू खेळाडू आहे शेरपोली गावचा, तो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल आपण स्लोवर गतीचा आपल्याला पाहायला मिळतो. पहिलाच बॉल स्लोवर गतीचा आपल्याला पाहायला मिळाला. 11 धाबा धावफलकावरती डॉट बॉल. दुसरं षटक आहे. दुसऱ्या षटकामधील आपण सरळ हात नाही, सरळ बाट नाही. क्षेत्ररक्षक आहेत. जेव्हा खर तर आडव्या हाताने किंवा सरळ हाताने दाबा येत नाहीये तेव्हा करता तुम्हाला वेगळे फटके खेळावे लागतात. क्रिकेटमधील जे टेक्स्टबुक मधील फटके नाहीये ते फटके खेळावे लागतात, पण इथे बॅटरने चांगला प्रयत्न केला. सरळ हाताने स्ट्रेट ड्राईव्ह चांगला फटका पाहायला मिळाला. सिंगल मिळाली. 12 झालेत. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा कमी गतीने बॉल टाकला. लोअर फुल टॉस आहे. टायमिंग प्रॉपर नाहीये. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे आहेत. बॉलला पिकअप पाहायला मिळाला. गॅदरिंग पाहायला मिळालं. चांगलं कॅरी केलं गेलं आणि त्यानंतर फेकी चांगली पाहायला मिळाली. सिंगल जास्तीचे फरक पडणार नाही. सिंगल म्हणजे क्रिकेटची लाईफलाईन वापरली गेली. 1 इज बेटर दॅन 0. 0 पेक्षा एखादा बल महत्व आहे. मुंबईमध्ये वडापाव आणि क्रिकेटमध्ये एक धाब आणि घरामध्ये मोठा भाव महत्वाचा आहे. इथे ते स्वतः वापरलं गेलंय. एका धाब्यांवरती पुन्हा एकदा विश्वास ठेवला. समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत. पकडला जाईल झेल. संपला फलंदाजाचा छोटासा खेळ. फलंदाज बाद. यस, नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साइड आपल्याला पाहायला मिळेल. भाविक पाहायला मिळेल. 13 वरती पहिला गडी बाद झाला. भाविक वरती जबाबदारी असेल त्या संघाची. संघाला सावरावं लागेल या मॅच मध्ये. अगदी परिस्थितीनुसार क्रिकेट खेळावं लागेल. ऑन साइडला पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक ड्राईव्ह केलाय. डीपला क्षेत्ररक्षक डिपमिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल मिळेल आणि सिंगल नंतर धावफलकावरती बदल होतो. 14 धाबा धावफलकावरती. बॉलचा विचार केला तर 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. शेवटचा बॉल बाकी आहे. 14 झालेले आहेत आणि या षटकामध्ये महत्वाचं म्हणजे इकॉनॉमिकल षटक. इम्पॉर्टंट एक महत्वाची विकेट आणि 3 धाबा आतापर्यंत खर्च केलेला आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाज बाळाच्या माध्यमातून का मी किनवली प्रीमियर लीग मध्ये आज आयकॉन आणि आज आघाडीचा वेटर म्हणून खेळतो याचं मूर्तिमंत उदाहरण त्याने मैदानाच्या आतमध्ये दाखवलं. अनेक स्पर्धेमध्ये माझ्या नावाची चर्चा का झाली आहे याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. शेवटचा बॉल आहे. स्विच हिट करायचा होता. बॅटर बीट झाला. षटकाची झाली समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल धाबा धावफलकावरती आहेत 14. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर कम्प्लिशन ऑफ 2 ओव्हर. 2 षटकांचा खेळ समाप्त. 14 धाबा धावफलकावरती. 1 गडी बाद धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. देशाचा गोलंदाजी मार्कवरती कॅप्टन आहेत आणि कॅप्टनने स्वतःच्या खांद्यामध्ये जबाबदारी घेतली. 3रं षटक टार्गेट सेट करणारं षटक आहे. मोमेंटशिप होईल का या षटकामध्ये पाहायचं. पहिलाच बॉल पूल केलाय. सक्सेसफुल होईल का पाहायचं. यस, कॅच हिटचा कॉल होता. खूप चांगला कॅच. जजमेंट चांगलं पाहायला मिळालं. कंट्रोल चांगलं पाहायला मिळालं आणि फलंदाज बाद झाला.
मैदानाच्या आतमध्ये अविक्षित नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बाहेरचा बॉल व्हाईट बॉलचा इशारा आहे पंचांच्या माध्यमातून. बॅटरने खरं तर शफल केलं होतं, त्यानंतर जर पाहिलं तर खूप आबाक्याच्या बाहेरचा बॉल होता. पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं तर खूपच बाहेर बॉल, व्हाईट बॉलचा इशारा आणि व्हाईट बॉल नंतर धावफलकावरती 15 धाबा धावफलकावरती आहेत. हाही बॉल आपण पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा आहे. व्हाईट बॉलचा इशारा त्यानंतर 1 फॉर दी ओव्हर. पंच हरीश सर थोडस त्यानंतर 1 फॉर दी ओव्हरचा कॉल आला. ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफ मध्ये बॉल झाला. लॉंग ऑफ मध्ये बॉल आहे, क्षेत्ररक्षक आहे, फंबल झाला. दुसरीचा कॉल आणि सिंगल मिळणार आहे. दुसरीचा कॉल होता, योग्य वेळी नकार आला आणि योग्य वेळी नकार आल्यानंतर सिंगल धावफलकावरती 8 झाले. 17 लॉस ऑफ 2 विकेट. 17 झाले, 2 गडी बाद झाले. 17 धाबा धावफलकावरती. करंट रनरेटचा विचार केला तर 7च्या गतीने धावफलक पुढे चाललाय, म्हणजेच 30 ते 35 धाबा धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळणार या मॅच मध्ये. पुन्हा समोरच्या बाजूला शॉट आर्म पूल केलाय, बॉल मैदानाच्या बाहेर गुल झालाय आणि 6 धाबा ऍड केल्या गेल्या धावफलकावरती. टोटल धाबा आहे धावफलकावरती त्या म्हणजे या षटकारानंतर 23 धाबा. संजीवनी येईल या षटकाराने मॅच मध्ये. आणखी एक चांगला बॉल, या बॉल वरती टप्पा चेंज केलाय. पाठीमागला बॉल आखून टप्पाचा टाकला, त्याला समोर ड्राईव्ह केला, समोर बिग हिट खेळला आणि या बॉल वरती आपण पाहिलं तर ओव्हर पिच बॉलला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि ते बॅटरने बीट्स खेळला गेला. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. 23 झालेले आहेत. चांगली गोलंदाजी संदेशने केली, 9 धाबा खर्च केल्यात, एक महत्वाची विकेट मिळवली या षटकामध्ये. शेवटचे 2 बॉल आहेत. आणखी एक चांगला बॉल, टायमिंग नाहीये, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. दुसरीचा कॉल असेल. हो, गुड फिल्डिंग फेकी केली स्ट्रायकर एंडला. चांगली फेकी होती. थोडीशी आपण धडपड पाहिली, सिंगल मिळाले आणि सिंगल नंतर 24 धाबा. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. शेवटचा आता 3 बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल क्रमांक 3च्या षटकामध्ये. आपल्याला पाहायला मिळेल शेवटचा बॉल. आणखी एक चांगला बॉल, हाही बॉल शरीरावरती टाकलाय. हाही बॉल आपण पाहिलं तर शरीरावरती जाऊन आदळला. त्यानंतर जर आपण पाहिलं तर षटकाची समाप्ती झाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धाबा धावफलकावरती झालेल्या आहेत. धन्यवाद. नवीन नेक्स्ट मॅच इन ऍक्शन असेल. एका बाजूला टीम कासगाव संघ, दुसऱ्या बाजूला आई गावदेवी अंबरजे टीम. दोन्ही टीमला विनंती असेल पण तयार राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण कंपल्सरी टॉस करणार आहोत. शेवटचं षटक प्रवीण गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल बॅकवर्ड पॉइंटला, बॉल निघाला पाठीमागे. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे धावतात. पहिली धाव वेगाने घेतली, दुसरीचा प्रयत्न केला, तिसरीचा कॉल आहे आणि तिसरी धाव इथे घेतली जाईल का नाही होणार. चाली रचल्या जात आहेत, चाली इथे यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळतात. बॉल अगदी पाहिलं गेलं तर 5व्या स्टंपवरती होता, त्याला ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटरने बॅटची कड लागली आणि त्यानंतर जर बॉलला पाहिलं तर बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने बॉल निघाला. टोटल धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती म्हणजे 26 धाबा, 2 गडी बाद धावफलकावरती. पुन्हा त्या बॅटची कड बॅकवर्ड पॉइंटला, अप्रतिम फटका, दिशा दिली आहे फक्त आणि फक्त बॉलला.
बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. टकाटक पटापट आणि फलंदाजाने फटका खेळला मैदानाच्या आतमध्ये. अप्परकट चौकार. 30 धाबा धावपलकावरती आहेत. 30 धाबा धावपलकावरती. बाहेरचा बॉल रूम बनवत असताना अगदी बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून, बॅकवर्ड पॉइंटला पण 30 सर्कलच्या आतमध्ये जो क्षेत्ररक्षक होता त्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवल्या. 2 बॉल मध्ये 6 बनवलेले आहेत. 30 झालेत. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस, लोअर फुल टॉस. टायमिंग नाहीये. तितकासा फटक्यामध्ये दम नव्हता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलाय. यस, झालाय अचूक नेम. फलंदाज गेम आणि 1 शॉट म्हणजे कोणतीही धाव नसणार नाहीये. म्हणजे इथे चूक केली आहे. चुकीचं रूपांतर झालंय ते म्हणजे विकेट मध्ये. फलंदाज बाद. मॅच टॉससाठी या बोथ टीम कॅप्टन अंबरची टीम आणि दुसऱ्या बाजूला टीम असेल कासगाव टीम. आपण टॉससाठी या लगेच. पुन्हा एकदा समोरच्या बाजूला लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. कॅच पुन्हा एकदा ड्रॉप झालाय. बॉल पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या 2 हातांच्या मधून अगदी धरतीला दान झालाय आणि त्यानंतर नशिबाचा 4 मिळाला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन पोहोचला. ऍक्शन रिप्ले पहा. समोरचा बॉल स्टिकर वरती लागला. टायमिंग नव्हतं, अंतर नव्हतं. त्यानंतर जर पाहिलं तर क्षेत्ररक्षकाकडे घाई गडबड होती. क्षेत्ररक्षकाची घाई गडबड होती आणि 4 धाबा मिळाले. 4 धाब्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय. 34 बॉलचा विचार केला तर 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. टार्गेट सेट करणारे 2 बॉल आहेत. 13 बॉल 26 वरती क्षितिज बॅटिंग करतोय. एका बाजूने संयम आणि आक्रमण दोन्ही गोष्टींचा वापर मैदानाच्या आतमध्ये केला त्याने. साम दाम दंडभेद. पुन्हा एकदा समोरच्या बाजूला कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा पत्रातोड शॉट. सिक्सर. चाळीस झालेले आहेत. 40 झालेत. शेवटचा बॉल आहे. टार्गेट सेट केलाय. फायटिंग टोटल झाली आहे. लढाईसाठी आता धावपलकावरती बनवल्या गेल्या. ते एक आव्हानात्मक धावसंख्या बनवली. कदाचित बॉल हरवला गेला की काय, FIR नोंदवावी लागेल आता शहापूर पोलीस स्टेशन मध्ये. आपले इम्रान भाई सुद्धा आहे, त्यामुळे लगेच आपण इम्रान भाईकडे संपर्क साधू शकता, कारण बॉल हरवलेला आहे. इथे पाहिलं गेलं तर इथे बच्चाची कंपनी थोडीशी तोटात जाईल बॉल जर हरवले गेले, कारण बॉल शोधला गेला. एका बॉलचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आलेला आहे. चला त्यानंतर आपण ड्रॉ करूया. येस, एक चिठ्ठी असेल विजयी संघ आणि बाकी 4 संघाच्या दरम्यान ड्रॉ केला जाईल. दुसऱ्या फेरीच्या मॅचेस सुद्धा आपण लगेच आपण ठरवणार आहोत. त्यामुळे कॅप्टन आपण या सगळ्यांनी पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका समोरच्या बाजूला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल की 2 झालेत पाहूया. तिसरीचा प्रयत्न केलाय. नॉन स्ट्रायकर एंडला फेकीच झाली आहे. पाहूया धाबा किती झालेत. 2 झालेत आणि 2 नंतर तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये खेळाडू बाद झाला. 43 धाबा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत 43 धाबा. 42 धाबा टोटल धावपलकावरती. चला ड्रॉ करूया. सकाळच्या सत्रातील पहिला संघ विजयी असेल तो म्हणजेच टीम काय पण टाक, विजय टाक, विन टाक, दोन्ही एकच आहे. येस, सही. तिसरी येस, थांबावं लागेल आपल्याला. एक इनिंग थांबावं लागेल.
यस प्रतीक्षा करावी लागेल. क्लिअर आज डीजे मास्टरने. आज डीजे मास्टर सुद्धा फुल फॉर्म मध्ये आहे. इथे अप्रतिम आपण संगीत ऐकतोय, खेळाडूंचं मनोरंजन करतात, खेळाडूंसाठी एन्जॉयमेंट देतात मैदानाच्या आतमध्ये. 24 बॉल आणि बनवायचे आहेत त्या म्हणजे 43 धाबा. चला सामना सुरू करा लगेच. सलामीची जोडी या मैदानाच्या आतमध्ये, सलामीची जोडी या मैदानाच्या आतमध्ये लगेच. आणि दोन्ही संघांचे 12th मॅन सुद्धा आहेत आपल्या समवेत सेकंड इनिंग मध्ये. शिरपोली संघ एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल टीम आहे ती म्हणजेच खुटकर टीम. सलामीची जोडी अर्थातच बाळा पाहायला मिळेल. एका बाजूला बाळा असेल आणि दुसऱ्या बाजूला कोण येणार नक्कीच पाहूयात. पेपर बाळाचा तरी आलाय, दुसरा पेपर कोणाचा येणार आपल्याला पाहायचा आहे. अगदी एक पेपर फायनल होता, तो कोण येणार हे फायनल होतं, कारण दुसऱ्या बाजूने तिकीट कोणाला द्यायचं माहिती नव्हतं. जिल्हा परिषदचा उमेदवार फिक्स झाला, पंचायत समिती अजून फिक्स झालेला दिसत नाहीये. कारण चेरपोलीसाठी बाळा पहिल्यांदा आला बॅटिंगसाठी. आता शेरपुलीचा दुसरा बॅटर मैदानाच्या आतमध्ये यस त्यालाही काढलंय कदाचित कालच पक्ष प्रवेश झाला आणि मैदानाच्या आतमध्ये आला, कारण इथे सुनीलला संधी मिळाली. शेवटच्या क्षणी रात्रीमध्ये तिकीट डिक्लेअर केले आणि आता मैदानाच्या आतमध्ये तो आला. अगदी सुनील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी पाहायला मिळेल. बनवायचे आहेत 24 बॉल 43 धाबा. बाळावरती खूप मोठी जबाबदारी असेल, कारण बाळाचा विचार केला तर या मॅच मध्ये संपूर्ण जबाबदारी शेरपुली गावाची बाळाच्या पाठीवरती असेल, बाळाच्या खांद्यावरती असेल, बाळाच्या विश्वासावरती असेल आणि बाळाने केलेल्या आजपर्यंतच्या खेळावरती असणार आहे. त्यामुळे बाळाला या मॅच मध्ये चेरपोली संघाला सामना जिंकून द्यायचा असेल तर साम दाम दंड आणि भेद या सर्व गोष्टी मैदानाच्या आतमध्ये वापरावे लागतील. तडजोड करून चालणार नाहीये, तोडफोड करावी लागणार आहे. त्यानंतर पाहिलं गेलं तर संयम सुद्धा दाखवावं लागणार आहे, आक्रमण सुद्धा करावं लागणार आहे. बाळावरती आता बाळा कसा खेळ करतोय आपण पाहूयात. बाळा याआधी संपूर्ण स्पर्धा गाजवल्या, भरपूर साऱ्या स्पर्धा गाजवल्यात, स्पर्धा बदलली आहे. त्यामुळे आज बाळावरती एक वेगळी जबाबदारी असणार आहे, कारण 43 धाबांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा. गोलंदाजी खुटकर ट्वी संघासाठी मैदानाच्या आतमध्ये बॉलर राज समोर सुद्धा राज म्हणजे राज करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. येस मॅचला सुरुवात होतीये. राज गोलंदाजी मार्क वरती समोर आहेत बाळा. पहिला बॉल 43 धाबांचा पाठलाग. पहिलाच बॉल कट केलाय स्क्वेअर कटचा अप्रतिम फटका. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय सीमा पार. मिथिल दाबा 4 येईल चौकार.
सॉलिड सुरुवात झाली, सॉलिड सुरुवात झाली. बायगा मजा, या मॅच मध्ये मजा येणार आहे, या मॅच मध्ये मजा येणार आहे, या मॅच मध्ये खेळ चांगला रंगणार आहे. इथे क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. पहिलाच बॉल वरती चौकार मारला. सर्वांचं स्वागत केलं चौकाराने. गोलंदाजाचं सुद्धा स्वागत केलं, गोलंदाजाचं सुद्धा स्वागत केलं. ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. हो 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 हो, इथे यष्टा वाकवल्या गेल्यात, बेल्स उडालेत. फलंदाज बाळा नाराज झालाय, बाळा बाद झालाय मैदानाच्या आतमध्ये. बाळाच्या माध्यमातून धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिला बसलाय टीम शेरपोली संघाला. कदाचित बाळाला थोडीशी गडबड होती, बाळाला लवकर कदाचित किनवली प्रीमियर लीग मध्ये खेळायला जायचं होतं की काय असा प्रश्न पडला आणि बाळा कदाचित लवकर बाद झाला. बाळा दुसऱ्या बॉलवरती बाळा बाद झाला. पहिल्या बॉलवरती चौकार मारा आणि दुसऱ्या बॉलवरती पाठीमागून थोडीशी जागा मिळाली आणि त्या मिळालेल्या जागेमधून यष्ट्या बाकवल्या गेल्यात. ची अजूनही गरज सामना जिंकण्यासाठी. टीट फॉर टॅट, ईट का जवाब पत्थर से मैदानाच्या आतमध्ये दिला राजने. पुन्हा एकदा खोलात टाकला, यॉर्कर बॉलचा मारा केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीपला. वॉट अ फिल्डिंग, वॉट अ फिल्डिंग, वॉट अ बॉलिंग, गुड बॉलिंग बाय राज. चांगले मालत. 3 बॉलचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. पुन्हा एकदा फटका फसलाय, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत, पहिली धाव वेगाने घेतली, चिकी सिंगल कंप्लीट केली आहे. डोळ्याचं पापणं लावते तोपर्यंत हरणाच्या वेगाने आणि चितळीच्या चपळाईने बाईचा इशारा लेग बाईचा आला आणि सिंगल मिळाली. धाबा कशा येतात महत्वाचं नाही. यस, कासगाव संघाचा कमेंटेटर बाळा, बाळा कासगाव संघाचा बाळा, आपल्याला विनंती असेल, बाला गरत आपल्याला विनंती असेल आपण संपर्क साधा प्लीज. आपण या. यस, परेश वेकंडीशी आपण संपर्क साधायचा आहे प्लीज. बाळा आपण कुठे असेल तर प्लीज या. परेश वेकंडी साहेबांशी आपण संपर्क साधायचा आहे. इथे धाबा झालेला आहे, त्या म्हणजेच 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. 5 धाबा धावफलकावरती आहेत, 5 धाबा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल आहे, शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती आता पाहूयात काय होतं. स्ट्रायकर इनला प्रदीप ड्राइव्ह केलाय. पुन्हा एकदा समोरच्या बाजूला फेकी पाहूयात. पोहोचलाय 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 का? येस पोहोचलाय. पंचांनी कळवलाय, सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचलाय आणि षटकाची समाप्ती झाली आहे. 1 षटकांचा खेळ समाप्त आणि टोटल धाबा इकडे बाद 6 धाबा धावफलकावरती आहेत. इकडे बाद 6 अशी धावसंख्या झाले. समीकरण 18 बॉल आणि 37 धावा सिटीज आहेत टीम खुटगर बीच संघासाठी. बॅटिंग मध्ये काय मन जिंकले त्या खेळाडूंना, आता बॉलिंग मध्ये खेळ चांगला करायचा आहे. बॅटिंग मध्ये आपण पाहिलं तर क्षितिजने खूप चांगला खेळ केला, तब्बल 30 पेक्षा जास्त धावा या मॅच मध्ये बनवलेल्या आहेत. आणि आता गोलंदाजी मार्क वरती करता या खेळाडूचा विचार केला तर गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकामध्ये पहिला बॉल समोर आहेत बॅटर सुनील. फुलटॉस बॉल, टायमिंग नाही आहे. क्षेत्ररक्षक आहेत, अगदी फेकी फेकी थोडीशी आपण पाहिलं तर वाईडिशला होती. सिंगल मिळाले आणि सिंगल नंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय. फुलटॉस बॉलला टोल वसूल करता आलेला नाहीये. लॉलीपॉप होता, तोपा कबूल करता आलेला नाहीये आणि ते पाहिलं तर सिंगल मिळाले आणि सिंगल नंतर 7 धाबा धावफलकावरती. समीकरण आता उघड होत चाललंय. समीकरण आता थोडस आपण पाहिलं तर आबाकाच्या बाहेर चाललंय. मॅच थोडीशी फसली म्हणावं लागेल. फिंगर रोल्स केलेत, बॉल अगदी पाहिलं गेलं तर बाहेर निघालाय पडल्यानंतर आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल. कला आहे, लेफ्ट हँडेड गोलंदाज आहेत, बॉलला बाहेर काढलं जातं सिटीच्या माध्यमातून. पडल्यानंतर बॉल दिशा बदलतो, पडल्यानंतर बॉल अगदी पहिल्या प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती ज्या पद्धतीने ट्रेन जातोय त्या पद्धतीने बॉल बाहेर निघतोय. पुढे त्या समोरच्या बाजूला क्षेत्ररक्षक आहेत, बॉल गॅपमध्ये. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे अवीक्षित बॉलच्या पाठीमागे पोहोचलाय.
गुड फिल्डिंग अपेक्षेच्या माध्यमातून 2 धाबा कंप्लीट झाल्यात. युवा खेळाडू आहे, जोश आहे आणि जल्लोष, उत्साह पाहायला मिळतो. संघाच्या विजयामध्ये मला जे करता येईल ना ते करायचंय. मग बॅटिंग मिळो किंवा बॉलिंग मिळो, सर्व काही गोष्टी नाही मिळाल्या तर फिल्डिंग मध्ये 100% कमिटमेंट देणार आहे. थोडीशी दुखापत झाली कदाचित धोक्याची प्रॉपर्टी, करोडोची प्रॉपर्टी धोक्यामध्ये आली आहे. कारण 9 धाबा झालेल्या आहेत. 1 धाव धावपलकावरती आलेले आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा उडवलाय, लॉफ्ट केलाय, इन दी आर्क, आउट ऑफ द पार्क. कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा हा घणाघाती षटकार. षटकार मारलाय 6 धाब्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय 15 धाबांवरती. प्रदीपच्या बॅट मधून हा लाजवाब स्ट्रोक होता, आणि या 6 धाब्याने धावफलक पुढे पोहोचलाय. आणखी एक चांगला स्ट्रोक आहे क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. कोल्हापूरमध्ये तांबडा पांढरा रस्सा आहे झणझणीत. फलंदाजाने मैदानाच्या आतमध्ये षटकार मारला, खणखणीत आणि सलगचा दुसरा सिक्सर. अक्षरशः गोलंदाजाला 4 मुंड्या छीट केल्या मैदानाच्या आतमध्ये. अक्षरशः गोलंदाजावरती वर्चस्व दाखवलं, गोलंदाजाला संकटामध्ये टाकलं. त्या गोलंदाजाला विचार करायला भाग पडलं. पहिल्या 2 बॉलवरती सिटीचं वर्चस्व पाहायला मिळालं आणि दुसऱ्या 2 बॉलवरती आपण पाहिलं तर बॅटर प्रदीपचं वर्चस्व पाहायला मिळालं. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि 21 धावा धावपलकावरती आहेत. 13 बॉल आणि समीकरण राहिलंय 22 धाबांची गरज. व्हॉट अ मॅच होती, कुठे आली कुठे. पुन्हा एकदा चांगला बॉल इथे पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा कमबॅक केलाय या मॅच मध्ये. षटकाची समाप्ती झाली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 झालेत. 1 गडी बाद बनवायचे आहेत. 12 बॉल मध्ये 22 धावा. डीजे चला टीम बदल घेऊ नका, टीम मीटिंग करू नका प्लीज, विनंती आहे. मीटिंग साठी ऑफिस आहे, ऑफिस मध्ये मीटिंग करू शकता. क्रिकेटच्या मैदानावरती जास्त मीटिंग करू नका प्लीज, जास्त मीटिंग करू नका. कारण भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याकडे, वेळ कमी आहे आणि त्यामुळे आपल्याला विनंती असेल 22 धाबांची गरज सामना जिंकण्यासाठी आहे, ती म्हणजेच हिंदुस्थान चेरपोली संघाला. चेरपोलीचा फॅनबेस मॅचचा आनंद घेतो लाईव्हच्या माध्यमातून. आपल्या सर्वांचंही मनपूर्वक स्वागत आहे. प्रेक्षक वर्ग, प्रेक्षक राजा आणि युट्यूबच्या माध्यमातून जोडलेल्या स्वर्गीय अण्णाबाबा स्मृती चषकामध्ये सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. कुठेही जाऊ नका, कुठेही पाहू नका, पाहत राहा, एकत्र राहा. हा रोमांचक डाव स्वर्गीय अण्णाबाबा स्मृती चषकाचा योगेश टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जोडून राहा आणि संपूर्ण आढावा या स्पर्धेचा घ्या. 12 बॉल बनवायचे आहेत, 22 धाबा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज भाविक आहे गोलंदाजी मार्कवरती, म्हणून म्हणलं जातं या मॅच मध्ये पहिला बॉल भाविक गोलंदाजी मार्कवरती आहे. बाहेर टाकलाय व्हाईट बॉलचा इशारा आहे, दिशाहीन बॉल आहे. मित्राचं देवाचं दर्शन आणि मित्राचं मार्गदर्शन आणि क्रिकेटमध्ये खेळाचं मध्ये प्रदर्शन महत्वाचं आहे. या मॅच मध्ये आता खेळामध्ये प्रदर्शन दाखवावं लागेल. मित्राचं मार्गदर्शन मिळालंय, देवाचं दर्शन देवळामध्ये घ्यावं लागेल. आता मैदानाच्या आतमध्ये खेळामध्ये प्रदर्शन दाखवावं लागणार आहे. हो, यॉर्कर टाकलाय, खोलात टाकलाय, पहिलाच बॉल आहे, अप्रतिम डिलिव्हर केला गेलाय. यस, 2 धाव मिळाली. एका धावेने धाव फलक पुढे जाऊन पोहोचलाय. 2 धावा धावफलकावरती वाईड आणि त्यानंतर एक सिंगल, म्हणजे टोटल धावा धावफलकावरती होतील, त्या म्हणजे 24 धावा बनवायच्या आहेत. अजूनही सामना जिंकण्यासाठी टोटल ते बी झालेत.
पुन्हा एकदा सिंगल घेतली जाईल. चला टॉस साठी या अंबरची टीम. दुसऱ्या बाजूला कासगाव टीम आपण टॉस साठी या लगेच. कॅप्टन जास्त वेळ घेऊ नका कारण मॅच क्रमांक 4 च्या ठिकाणी आपण मॅच क्रमांक 5 खेळतो, त्यामुळे प्लीज या लगेच. अंबरची टीम आपल्या सहकार्य महत्वाचं आहे. सिंगल 24. पुन्हा एकदा लाफ केला समोरच्या बाजूला भरपूर वेगाने. क्षेत्ररक्षकाकडून चूक झाले का? फंबल झाला. एफर्ट्सला जवाब आहेत. एफर्ट्स आपण आउटस्टँडिंग आहेत. एफर्ट्स ब्रिलियंट आहेत. एफर्ट्स आपण पाहिले तर इंटरनॅशनल लेवलचे एफर्ट्स आहेत. ऍक्शन रिप्ले पाहू शकता खेळाडूचे एफर्ट्स. धावला, पडला, बॉलला साबरला, बॉल आतमध्ये ढकलला, त्यानंतर बॉलला 2 धावा वाचवल्या. पुन्हा एकदा यॉर्कर टाकलाय. पुन्हा एकदा यॉर्करचा मारा. क्रिकेटमध्ये 2 गोष्टींना सन्मान. क्रिकेटमधला सर्वाधिक सुरक्षित बॉल. क्रिकेटमध्ये तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्हाला यॉर्करचाच मारा करावा लागेल. तोच मारा मैदानाच्या आतमध्ये केलाय. 26 झालेले आहेत. समीकरण 9 बॉल आणि बनवायचे आहेत त्यामध्ये 17 धावा. समोर आले. पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका खेळला. लावून द कार्पेटच्या सहाय्याने पहिली धाव वेगाने घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला, नाही होणार. सिंगल मिळाली. मॅच लांब चालली आहे. मॅच दूरवरती चालली आहे. मॅच निघाली आता पुन्हा एकदा पाहिलं गेलं तर खुडकरच्या बाजूला. खुडकरच्या गावाकडे निघाली या मॅच. शेरपुलीकडे जाणार की खुडकरकडे जाणार पाहिजे, कारण अजूनही या मॅच मध्ये बनवायच्या आहेत 16 धावा सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा समोरच्या बाजूला लाफ केलाय. क्षेत्ररक्षक बॉलवरती आहेत. प्रयत्न खराब झालेत. क्षेत्ररक्षकाच्या हाताला 440 व्होल्टचा झटका देऊन बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. टाटा बाय बाय करून चौकार. धन्यवाद. 6 बॉल 12ची गरज. 6 बॉल 12ची गरज सामना जिंकण्यासाठी टीमला. 6 बॉल 12ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. मैदानाच्या आतमध्ये टीम चेरपोली संघाला. विजय आणि पराभवाच्या मध्ये आता कोण उभा असेल तर खेळाडूचं नाव असेल तर ज्यावेळेस आपण पाहिलं तर कोण गोलंदाज वापरला जाणार शेवटच्या षटकामध्ये. सेट बॅटर प्रदीप 10 बॉल 17 वरती बॅटिंग करतोय. सुनीलचा विचार केला तर 6 बॉल आणि 7 धावांवरती बॅटिंग करतायत. 6 बॉल 7 धावांवरती बॅटिंग करतायत. शेवटच्या महत्वाच्या षटकामध्ये बॉलिंगसाठी कोण वापरला जाणार आणि बॉलिंगसाठी पाहूयात कोणता खेळाडू वापरला जातो खुडकर बी संघाच्या माध्यमातून. अवी गोलंदाजी मार्कवरती वापरला जातो. चला खुडकर टीम मीटिंग करू नका प्लीज. टीम करू नका. खूप वेळ घेत आहात. पॅनलाइज केलं जाईल याची आपण नोंद घ्यायची आहे. टायमर ऑन आहे प्लीज. अंबरची टीम आपण या प्लीज. टॉस साठी या प्लीज. अंबरची टीम आपल्यासाठी शेवटचा कॉल असेल. आपण जर नाही आला तर आयोजन कमिटी आपल्याला फायनलाइज करेल याची आपण नोंद घ्यायची आहे प्लीज. यस या लगेच. 6 बॉल 12ची गरज. स्ट्रायकर एंडला बॅटर आहे प्रदीप आणि गोलंदाजी मार्क वरती अभि. महत्वाचे 6 बॉल. आयुष्यामध्ये 6 गोष्टी महत्वाच्या आहेत. 6 आकडी पगार, 5 माणसाचं कुटुंब, 4 चाकाची गाडी, 3 म्हणजे 3 रूमचं घर, 2 म्हणजे 2 मुलं आणि 1 म्हणजे एक प्रेमाची बायको. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. समोरच्या बाजूला पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षकाला पुन्हा एकदा चकवून, क्षेत्ररक्षकाला पुन्हा एकदा गंडून बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा नशिबाचा 4 येतोय चौकार. 4 धावा मिळाल्यात. ऍक्शन रिप्ले पहा. समोरच्या बाजूला लॉफ्ट केला होता. क्षेत्ररक्षक आले एका बाजूला, बॉल गेला दुसऱ्या बाजूला. बॉल वाटलं होतं जातोय वाशीला, बॉल गेला काशीला आणि ते 4 धावा मिळाल्या. 4 धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचला. 5 बॉल 8ची गरज. 5 बॉल 8ची गरज. अवी गोलंदाजी मार्क वरती. फुल टॉस. मॅच मध्ये असलेली संपूर्ण हवा काढून टाकली. हिरव्या पाबळीचा हिरवा पाला झुकेगा नाही मैदानाच्या आतमध्ये. साला षटका ठोकला. 6 धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचला. फुल टॉस बॉल ऑन साइडला बाउंड्री लाईनच्या बाहेर पडत असताना प्रदीप 12 बॉल
लवकर आहे. यानंतर कोणताही पुकार केला जाणार नाही अंबरच्या टीमसाठी. या लगेच कासगाव टीम आपला कॅप्टन पाठवा प्लीज. टॉस करूया आपण. 4 बॉल 2 धाबांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 4 बॉल 2 धाबांची गरज. पुन्हा एकदा बाहेर टाकलाय. पहिल्या धाब्याचा प्रयत्न केलाय सिंगल साठी. फेकी खराब आहे. सामना विजय धाव कंप्लीट होईल का? डायरेक्ट हिट आणि यस. सामना जिंकला चेर पोलीस संघाने. बॅकअप नव्हतं. दुसऱ्या धाब्याचा कॉल. 2 धाबा कंप्लीट आणि चेर पोलीस संघ पोहोचला पुढल्या फेरीमध्ये. चला आपण ड्रॉ करूयात. समीर वेकंडे आपण संपर्क साधा प्लीज. ड्रॉ करूया लगेच. या संघ सर्व कॅप्टनला विनंती असेल या आपण ड्रॉ करूयात लगेच. पहिले बंद सही कॅप्टन या. दुसऱ्या बाजूला आपण विनंती करतोय सकाळच्या सत्रामध्ये कासगाव संघ आपण सुद्धा यायचं आहे. त्यानंतर आपण या सामन्यातील विजय संघ चिरपोली संघ आपल्याला विनंती आपण या. आणि त्यानंतर मॅच क्रमांक 3 मधला विजेता संघ आपल्याला विनंती आपण या लगेच प्लीज. आणि मॅच क्रमांक 5 चिठ्ठी आपण विजय संघ म्हणून टाकणार आहोत. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रदीप आपल्याला विनंती असेल आपण या. आपल्याला व्यासपीठावरती मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल. येस ड्रॉ करूया पहिल्यांदा. कॅप्टन्स या कासगाव संघाचे कॅप्टन्स आलेत. पप्पू 11 दसई संघाचे कॅप्टन्स आपण या. संघ सुफियान आलाय कॅप्टन आलाय. सुफियान कॅप्टनच्या भूमिकेत पाहायला मिळतो की काय. सुफियान वरती जबाबदारी आहे. म्हणजे सुफियान नशीब घेऊन येतोय का काय पाहायचंय या मॅच मध्ये. तिसऱ्या फेरीमध्ये कोण पोहोचणार? पहिला चिठ्ठी कोणाशी लागणार? पहिला संघ तिसऱ्या फेरीमध्ये कोण पोहोचणार? या अच्छा नशीब कोणाच्या बाजूने जाणार?